नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। बांगलादेशमध्ये मी जेव्हा त्यांच्या स्वातंत्र्याचा 50वा वर्धापन दिन होता तेव्हा गेलो होतो आणि तिथे त्यांचे राष्ट्रपिता जे आपल्या शेख हसीना आहेत त्यांचे वडील, तर त्यांचं जे पुरातन जतन करून ठेवलेलं घर आहे जिथं त्यांच्या कुटुंबातल्या शेख हसीना आणि त्यांची बहीण वगळता बाकी सगळ्यांच्या अक्षरशः कत्ली करण्यात आल्या होत्या। तर आत्ता जेव्हा नवं सत्तांतर झालं त्या काळामध्ये जे सोकॉल्ड विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, कारण त्याच्यामध्ये अमेरिकेचा हात आहे असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे आणि माझ्याही मते अमेरिकेला कुठल्यातरी कारणावरून शेख हसीना यांना सत्तेवरती हटवायचं होतं आणि CIAच्या मदतीने ते सगळं कटकारस्थान झालं असे अलीकडेच बरेच तपशील आलेले। तर त्याच कुटुंबातला पुन्हा एक दुसरा त्यांच्यावरती दुर्दैवी प्रकार म्हणजे शेख हसीना यांना फाशीची शिक्षा आज सुनावण्यात आली आहे। बरं, शेख हसीना ह्या भारतासाठी अत्यंत प्रिय, कारण तिथं असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करणं, तिथल्या मंदिरांचं रक्षण करणं, भारताच्या विरोधामध्ये आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायासाठी अजिबात वापर होऊ न देणं ही शेख हसीनांची वैशिष्ट्य। आणि त्यांच्याच काळामध्ये आपला जो पाणी वाटपचा करार आहे तो त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीनं झाला, किंवा आपला जो सीमा प्रश्न होता बांगलादेशबरोबरचा तोही सौहार्दाने मिटला। तर आज बांगलादेश कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे। शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। बांगलादेश कोर्टानं सत्ता पालटत असताना लोकांच्या ज्या हत्या झाल्या त्या प्रकरणामध्ये शेख हसीना यांना दोषी मानले आणि अर्थात शेख हसीना म्हणाल्यात की हा निकाल हा राजकारणानं प्रेरित आहे। पण आपण समजून घेऊ की त्यांना मृत्यूदंडाची का शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। ढाका इथल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले। त्यांना या हत्याकांडाच्या सूत्रधार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। न्यायालयाचा निकाल आत्ता सध्या थेट प्रसारित केला गेला आहे। हसीना यांच्या निकालाचा प्रतिसाद देशभरात अर्थात त्यांच्या पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांनी हिंसाचार सुरू केलेला आहे। सरकार हाय अलर्टवरती आहे, ते कालपासूनच होतं। ढाक्यामध्ये 15,000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत। हिंसक निदर्शकावरती गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आलेत। शनिवारी रात्री उशिरा ते रविवारी सकाळ दरम्यान ढाकामध्ये 2 बसेस जाळण्यात आल्या होत्या। निकालानंतर आणखी हिंसाचार होण्याची शक्यता आहे। आता शेख हसीना यांच्यावरती खटला काय होता ते आपण समजून घेऊ। जुलै-ऑगस्ट 2024 विद्यार्थ्यांच्या जी काय आंदोलनं सुरू होती, निदर्शनं सुरू होती, त्यात हिंसाचार झाला आणि त्यात मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये 1400 पेक्षा अधिकचे मृत्यू झाले। हसीना यांच्यावरती आरोप आहे की बांगलादेश सरकारी यंत्रणांनी निशस्त्र असलेल्या आंदोलकावरती गोळीबार केला, आंदोलन थांबवण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर केला, विद्यार्थी अबू सईदची हत्या आणि चांकरफूल हत्याकांडासह पोलिसांनी प्राणघातक अस्त्र वापरली, त्याचा आदेश शेख हसीना यांनी दिला। शेकडो लोकांचे अपहरण आणि त्यांना गायब करण्यात आलं, ज्याला एन्फोर्स्ड डिसअपिअरिंग म्हटलं गेलं। छळ आणि न्यायालयीन हत्या, मृतदेह जाळणं आणि पुरावे नष्ट करणं, न्यायात अडथळा आणणं म्हणजे तपास यंत्रणा आणि न्यायालयावरती दबाव टाकणं। चार्जशीट अशी होती की 5 मुख्य आरोप त्यांच्यावरती निश्चित करण्यात आले होते, जे मी आत्ता तुम्हाला सांगितले, ज्यात सरकारी वकिलांनी हसीना यांना या प्रकरणातल्या मास्टर माइंड आहेत असं म्हटलं। याच्यामध्ये सहआरोपी आहेत माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल, सध्या ते सुद्धा भारतात आहेत, माजी IGP चौधरी अब्दुल्ला अल मानून, ते सरकारी साक्षीदार झालेत। याच्यामध्ये 84 साक्षीदार आहेत, त्याच्यामध्ये वाचलेले लोक, डॉक्टर, पत्रकार, माजी अधिकारी या सगळ्या लोकांना साक्षीदार करण्यात आलेलं आहे। शेख हसीना यांच्या गोळ्या घालून ठार मारण्याच्या आदेशाशी संबंधित ऑडिओ टेप्स आणि व्हिडिओ फुटेजेस ते तिथे वापरण्यात गेलेले आहेत। त्याशिवाय ड्रोनचे जे लॉगिंग आहेत ते वापरले गेले आहेत, हॉस्पिटल्स रेकॉर्ड्स आहेत किंवा लीक कम्युनिकेशन्स आहेत। आता अर्थात शेख हसीना असं म्हणालेत की हा निकाल चुकीचा आणि पक्षपाती आहे। शेख हसीना यांचं असं म्हणणं आहे की हा निकाल अन्यायकारक, पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे। त्यांचा असा दावा आहे की हा निर्णय एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या न्यायाधिकरणानं दिलेला आहे आणि ज्याला सार्वजनिक असा जनादेश नाही। ते खरं आहे की अंतरिम सरकार आहे आणि ज्यांनी नोबेल पारितोषिक जिंकलं ते ह्या सरकारचे प्रमुख, वर मधल्या काळात त्यांचा आणि तिथल्या सैन्यदलाचाही संघर्ष झाला, पण तो जरा थोडासा सामोपचारानं मिटवण्यात आला। सैन्यदलाचं असं मत आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, परंतु जे सध्याचे प्रमुख आहे डॉक्टर मोहम्मद युनूस हे काही निवडणुका इतक्यात घेण्याच्या तयारीत दिसत नाहीत। विद्यार्थी संघटनांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही मागणी करत आंदोलन केलं होतं, पण त्याला डॉक्टर युनूस यांनी काही भीक घातलेली नाही। हसीना यांचं मत आहे की युनूस सरकारच्या काळात पोलीस व्यवस्था कमकुवत झाली आहे, न्यायव्यवस्था कमकुवत झाली आहे, आवामी लीग समर्थकावरती आणि हिंदू मुस्लिम अल्पसंख्याकांवरती हल्ले चढवले जात आहेत, महिलांचे हक्क दडपले जात आहेत।
कट्टरपंथीयांचा प्रभाव वाढला आहे आणि डॉक्टर युनूस यांना कोणीही निवडून न देता हे सगळं सुरू आहे. अटर्नी जनरल यांचं स्टेटमेंट आहे. अटर्नी जनरल मोहम्मद असदुज्जुमन असं म्हणालेत की न्यायाधिकरणाच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. जुलै क्रांतीतील पीडितांना आणि देशाला आत्ता न्याय मिळाला आहे. हसीना यांच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. न्यायालयानं शेख हसीना यांच्या हत्येला चितावणी दिल्याबद्दल आणि आदेश दिल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. वेगवेगळ्या ज्या हत्या झाल्या तसंच हसीना आणि माजी गृहमंत्री कमाल यांच्या बांगलादेशातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. शेख हसीना आणि त्यांच्या सहकार्यावरती जे आरोप होते ते असे होते. या सगळ्या आरोपीवरती खून, हत्येचा प्रयत्न आणि छळाचे आरोप आहेत. आरोपपत्रात असं म्हटलं आहे की हसीनाने पोलीस आणि आवामी लीगशी संबंधित सशस्त्र लोकांना नागरिकावर हल्ला करण्यास प्रवृत्त केलं, हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं आणि ते थांबवण्यात ते अयशस्वी ठरले. आरोप क्रमांक 2, विद्यार्थी निदर्शकांना दडपण्यासाठी हसीनांनी प्राणघातक शस्त्र, हेलिकॉप्टर आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले. आरोप क्रमांक 3, 16 जुलै रोजी बेगम रोकेया विद्यापीठातील विद्यार्थी अबू सय्यदच्या हत्येशी त्यांचा संबंध आहे असा आरोप आहे की हसीना आणि इतरांनी या गुन्ह्याचे आदेश दिले, कट रचला आणि त्यात ते सहभागी झाले. आरोप क्रमांक 5, निदर्शकावरती गोळीबार करून त्यांची हत्या करण्यास सांगितलं गेलं. 5 जणांचे मृतदेह जाळण्यात आले. अर्थात बांगलादेशचे माजी जे IG आहेत त्यांनी न्यायालयामध्ये माफी मागितली आणि तेच सगळ्यात मोठे पुरावा म्हणून मानले गेलेले आहेत. बांगलादेशचे माजी IG ममून यांनी न्यायालयात माफी मागितली आणि ते असं म्हणाले की मी न्यायालयाला पूर्णपणे सहकार्य करेल. ममून यांनी हिंसाचारात आपला सहभाग कबूल केला आहे. त्यांनी सांगितलं की ते 4 ते 5 जणांनी मिळून हा एकत्र कट रचला होता. ते सर्वजण पंतप्रधानाच्या निवासस्थानी दररोज भेटत होते. ममून यांनी त्यांच्या 36 वर्षाच्या सेवेत कोणताही गुन्हा केलेला नाही. या घटनेमुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितलं की ते त्यांची शिक्षा कमी करतील आणि नंतर त्यांची शिक्षा ठरवली जाईल. शेख हसीना यांच्या मुलानं की जो न्यूयॉर्कमध्ये ज्याला राजकारणात अजिबात रस नाही. मी जेव्हा बांगलादेशमध्ये होतो जवळपास आठवड्यापेक्षा अधिकचा काळ मी बांगलादेश पूर्ण फिरून बघितला. मला ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टीत रस होता, अल्पसंख्याकांचे जीवन, मुस्लिम महिला तिथं कशा राहतात, कपड्याचे तिथे कसे निर्यात होते वगैरे. पण त्यांचा मुलगा जो न्यूयॉर्कमध्ये आहे ना, जो हळूहळू कदाचित राजकारणात येईल असं म्हटलं जात होतं, पण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं की मला बांगलादेशमधल्या राजकारणात फारसा रस नाही. आत्ता त्याचं Xवरती पोस्ट आली आहे. अल जजीरानं त्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे. शेख हसीना यांचा पुत्र सजीब वाजेद यांनी सांगितलं होतं की त्यांना आधीच माहिती होतं की त्यांच्या आईला मृत्यूदंडाची शिक्षा होईल आणि हसीना ह्या भारतात सुरक्षित आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं असं मत आहे की हे सगळं जे आहे ते ठरवून केलं जातं आहे. हसीना यांच्या वडिलाचं घर पाडण्यासाठी आलेल्यावरती लाठीचार्ज केला गेला वगैरे असे बरेचसे आरोप आहेत. भारतासाठी काय? भारतासाठी फार महत्त्वाचं आहे. आत्ता जी एक डॉक्युमेंटरी आली, ज्या डॉक्युमेंटरीमध्ये शेख हसीना यांनी जी मुलाखत दिली त्याच्यावरून बरंचसं वातावरण चिघळलं होतं. भारताचे जे बांगलादेशमधले राजदूत आहेत त्यांना तिथल्या अंतरिम सरकारनं बोलवून घेतलं आणि शेख हसीना यांना मुलाखती द्यायला प्रतिबंध करावा असं सांगितलं. भारत ते तसं करणार नाही. उलट आता शेख हसीना यांच्या सुरक्षेबरोबरच बांगलादेशमधल्या प्रत्येक घडामोडीकडं आता भारताचं लक्ष असेल. कारण पूर्व आणि पाकिस्तान ह्या दरम्यानचा सलोखा वाढणं हे भारतासाठी परवडणारं नाही. मधल्या काळामध्ये सत्तांतर होत असताना भारतविरोधी काही कृती केली गेली आहे, पण ती फारशी वाढताना दिसत नाही. अशा वेळेला बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे, शेख हसीनांच्या संदर्भात जे काही घडतं आहे त्याकडे आपल्याला खूप बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. कारण त्याचा भारताच्या अंतर्गत राजकारणावरती आणि भारताच्या विदेशी धोरणाबरोबरच भारतामध्ये सुरू असलेल्या अतिरेकी कारवायावरती मोठा परिणाम होणार आहे. थांबूया आपण इथे.